आपण एक मुद्दा उचलला आहे पोटचोरीचा, नेमकं काय? नाही, असं आहे की सोलापूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा नंबर 70 इथे चोरी पकडल्या गेलेली आहे. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 साली ज्या पद्धतीनं 6853 व्होट हे एका IP ॲड्रेसवरनं एका मोबाईलवरनं ऑनलाईन करण्यात आलेले होते. तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही तक्रारी घेतल्या आणि आम्ही तक्रारी घेतल्यानंतर त्याच्यावर इलेक्शन कमिशननी स्वतः FIR केला, ज्याचा नंबर आहे 0629 आणि FIR केल्यानंतर आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही. स्पष्टपणे आमचा आरोप आहे की IP ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, मोबाईल, ज्या मोबाईल नंबरवर OTP रिसीव्ह केला ते हे सगळं जर सापडलं तर चोरी कोण केली आहे ह्याचाच उलगडा होईल. पण हे करायला तयार नाही आहे. सिमिलर प्रकरण धाराशिवमध्ये झालेलं आहे. थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामध्ये तहसीलदारांनी स्वतः चावडी वाचन केलेलं आहे. चावडी वाचन करून ते बोगस वोट जे आहे ते काढलेले आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई नाही की कोणी केली. चोर कोण? चोर कोण मालूम तो है, पण चोर पकडायचा नाही आहे. यासाठी गृह मंत्रालय, निवडणूक आयोग आणि BJP हे हातात हात घालून चोरी करत आहे वोटची आणि त्याच्यामुळं जनतेचे जे प्रश्न आहे, चोरी करून सरकार येत असेल वोट चोरी करून, तर मग जनतेच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे, महिला सुरक्षा, पाऊस येतो आहे, शेतकरी मरतो आहे, भाव भेटत नाही आहे, या प्रश्नांशी त्यांना काही देणं घेणं नाही. हे याच्यावरून स्पष्टपणे सिद्ध होते. दुसरी गोष्ट, त्याच उमेदवारांकडे राजुऱ्याच्या 61 लाख रुपये त्यांचे सापडले. हे स्वतः पोलीस सांगतं की साहित्य निवडणुकीचं त्यांचं आहे, 61 लाख रुपये रोख त्यांचे आहे. त्याच्यावरही FIR झालेला आहे, पण अजूनपर्यंत कुठलीही ॲक्शन नाही. FIR आहे, ॲक्शन नाही. IP ॲड्रेस माहीत होऊ द्यायचा नाही आहे, कारण ते माहीत झालं तर सगळी चोरीच पकडल्या जाईल, चोरच पकडल्या जाईल. त्यामुळे हे सगळं लपवण्याचं काम निवडणूक आयोग हे BJPच्या तटाखालचं मांजर बनवून करत आहे. आयोगाकडून काय प्रतिक्रिया आली? काहीच प्रतिक्रिया आलेली नाही आहे. स्मरणपत्र दिलेलं आहे, सगळा गठ्ठा आम्ही तुमच्याकडे दिलेला आहे. FIR झालेला आहे, FIRची कॉपी दिलेली आहे, स्मरणपत्र दिलेले आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 38व्या दिवशी आम्ही अप्लाय केलेलं होतं फॉर्म नंबर 17C आणि व्हिडिओ फुटेजेस नाही दिले. नंतर नियम बदलला, कायदाच बदलून टाकला, आपण पाहिलं असेल. तर हे सगळं स्पष्टपणे समोर आलेलं आहे. आता हे काही लपलेलं नाही आहे. त्यामुळे यांनी जर 1 महिन्याच्या आतमध्ये यांच्यावर कारवाई केली नाही, IP ॲड्रेस कोणाचा ते लोक जर पकडले नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागू. लोकांच्या न्यायालयात तर आम्ही गेलोच आहे, पण न्यायालयातसुद्धा आम्ही ही दाद मागणार आहोत. सर, कोली बांधव एक होते लालबागच्या राजाच्या विसर्जनात, ते म्हणतात की गुजरात कंत्राटदारला दिला होता, त्या कारण हे नियम लागला, असं आरोप केला आहे. असं आहे की धर्म, श्रद्धा, आस्था यांचं पालन व्यवस्थितपणे केलं पाहिजे, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. तर भाजप प्रत्येक गोष्टीचं राजकारण करते, कारण की काम केलेलं नाही आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेले नाही आहे. त्यामुळे धर्म, श्रद्धा, आस्था याच्या आड हे सगळं राजकारण चालतं. या संदर्भामध्ये ज्यांनी कोणी चूक केली असेल त्याच्यावर पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे. तर मुंबईमध्ये आज मुंबई अलर्टमध्ये ठेवलं आहे. एक शिपाईचे रायफल आणि टाईम मॅगझिन घेऊन पळाला आहे, असं माहिती समोर आलं आहे. काय गृह मंत्रालयाचे 3 दिशा झालेले आहे. कोणी गँगवार करताय, कोणी कोयता गँग, बिंदासपणे महाराष्ट्रभर क्राईम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ कुठे आहे? एक समाज दुसऱ्या समाजासमोर लढवायचा, धर्माच्या नावाने करायचं आणि जाहिराती द्यायच्या, आणि कोण दिल्या हे सांगायच्या नाही. त्यांना कुठे वेळ आहे या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेकडे बघायला? आणि म्हणून हे असे तारतार झालेले आहे. सर्वात इफिशियंट, कार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे. करा त्यांचं मोजमाप या सगळ्या गोष्टींवर. मराठा समाज आणि OBC समाजामध्ये जे वाद निर्माण झाला, राहुल गांधींनी अगदी स्पष्ट आणि चांगला उपाय दिलेला आहे. पण यांना एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभं करूनच राजकारण करायचं आहे, एक धर्म दुसऱ्या धर्मासमोर उभं करून, त्याचं हे फलित आहे. 50% मर्यादा काढली तर हा प्रश्नच राहणार नाही. कोणालाच कोणाविरुद्ध राग करण्याचा, उभं टाकण्याचा वेळ येणार नाही. पण यांना हे असं करून राजकारण करायचं आहे. कॅबिनेटचा निर्णय होता की एकटा मुख्यमंत्र्यांचा निर्णय होता ते त्यांनी सांगावं. त्यांचं म्हणणं आहे की सब कमिटीने घेतला, मग सब कमिटीला कॅबिनेटने अधिकार दिले होते का, मग कॅबिनेटने मंजूर केलं का? तर सगळ्यांचं तर म्हणणं आहे की देवाभाऊने दिलेलं आहे. देवाभाऊच्या कोणी दिलेल्या जाहिराती माहीत नाही, पण जाहिराती आम्ही पाहिलेल्या आहे. तर देवाभाऊच भांडणं लावतो आहे आणि देवाभाऊलाच हे भांडणं पाहिजे नाही, असा त्याचा अर्थ होतो. छगन भुजबळांनी मंत्रिमंडळातला राजीनामा द्यावा, मलाई खायची आणि इकडे रडगाण रडायचं, हे लोकांना कळते.